कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असो जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की, अजूनही चांदण्यात आहे, अजूनही चांदण्यात आहे. पैंजणांचा आवाज, पण वाड्यात पैंजण घालायला तर बंदी आहे. कोण आहे तिथे? कोण आहे वरती? कोण आहे? बैटरी है, बैटरी नको नको जाऊ तिथं. मी हा तुम्हीच काय करता इथं? मला इथून माझ्या नावाची हाक ऐकू आली म्हणून मी बघायला आले. इथे कोण राहतं? इथं कोणीच राहत नाही जी. कोण नाही राहत? निघा इथनं. पण मला पैंजणांचा आवाज सुद्धा आला, इथूनच आला. पैंजण? या वाड्यात पैंजण नाही. निघा इथनं. पण मी खरं सांगते, मला खरंच निघा इथनं. मालाक मंडल रद्धाक कर्पात्मयुग में मध्यस्थ पानुयुगले डमरुत विशिले यशस्सौतकर शुभ शंख चक्र वंदे तमतिवर्तम भुजषटक युक्तम. ओम भैरवा, ओम भैरवा, ओम भैरवा. ओगटे
देखो काय झालं रेवा? कुठे गेली होतीस? रेवा, काय ग? काय झालं? आणि आता ना माझ्याबरोबर खूप काहीतरी विचित्र घडलं. काय झालंय ते सांगणार आहेस? मी झोपलेले असताना मला पैंजणांचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर तर चक्क माझ्या नावाची हाक ऐकू आली. म्हणून मी बाहेर जाऊन बघितलं सुद्धा, पण तिथे कोणीच नव्हतं. पण तो आवाज मात्र येत होता. त्या आवाजाचा पाठलाग करत मी जवळजवळ अख्ख्या वाड्याभर फिरले, पण कोणीच नव्हतं. मी वरच्या मजल्यावरही गेले होते अने, पण तिथला दरवाजा बंद आहे. आणि ते आऊसाहेबांचे कोण ते गुंडप्पा? हा, ते त्यांनी अडवलं, मला परत जायला सांगितलं. पैंजणांचा आवाज, माझ्या नावाची हाक. अने हे सगळं खूप विचित्र आहे रे. माझ्या अंगावर अक्षरशः काटा येतोय. तेव्हा अगं पैंजणांचा आवाज कसा येईल या वाड्यात? तुला माहितीये ना, इथे बंदी आहे ना पैंजण घालायला. अरे पण मला आलेला आवाज भास असेल. नाही अनय, हा भास नव्हता. माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच ऐकलाय आवाज. मी त्या रस्त्याच्या पलीकडे गेले असते ना, तर मला नक्कीच कळलं असतं हे कोण करतंय. मला सांग, तो रस्ता बंद का केलाय? तो दरवाजा नुसता बंदच नाहीये, त्याला धागे दोरे लावून, तावीज वगैरे लावून, मंत्रून वगैरे त्याला बंद केलाय. आणि या लोकांचं म्हणणं आहे की जर तो दरवाजा आपण उघडला ना, तर म्हणे वाड्यावर संकट येतील. अशा विचित्र पद्धतीने बंद केलाय म्हणजे तिथे काही. तेव्हा बास आता, प्लीज मला झोप आली आहे, मी झोपतो. आता काही नकोय आम्हाला. आत अनयराजे कुठे आहेत? आज नाश्त्याला आले नाहीत ते? अनय त्यांच्या रूम मध्येच नाश्ता घेणार आहेत. का? काही नाही, सहजच. सूर्यकांत राजे, आम्ही तुम्हाला फार उत्तम प्रकारे ओळखतो. तुम्हाला खोटं बोलता येत नाही की हो. बोला, काय झालंय? भाऊसाहेब, खरं सांगायचं तर रेवाचं इथे येणं फारसं कुणाला आवडत नाही, आणि म्हणून मग तो प्रसंग टाळण्यासाठी अनय आणि त्या दोघेही त्यांच्या रूम मध्ये नाश्ता घेतात. गेले काही दिवस वाड्यासाठी फारच कठीण होते. आजचा काळही तसा कठीणच आहे म्हणायचा. पण या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायला हवं, आणि त्यासाठी या घरातल्या सगळ्या चिंता, विवंचना आपल्याला बाजूला सारायला हव्यात. त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतलाय बघा. आम्ही एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करायचं म्हणतोय. नवं प्रोजेक्ट? पण इतके अचानक?
अचानक असं काहीच नाही बघा रावसाहेब. गेले बरेच दिवस आमच्या डोक्यामध्ये हा विचार चालू आहे. यांच्या जाण्याचा परिणाम जसा आपल्या घरातल्या लोकांवर झालाय तसा गावातल्या लोकांवरही झालाय. या नव्या प्रोजेक्टमुळे सारे आश्वस्त होतील की सगळं काही स्थिर स्थावर आहे. लोक धक्क्यातून सावरतील. त्यांचं मन गुंतायला एक प्रकारे मदतच होईल म्हणते मी. साहेब, कल्पना फार चांगली आहे, पण इतक्या ऐनवेळी नवीन प्रोजेक्टची तयारी म्हणजे. नाही हो, नवीन असं काहीच नाहीये बघा. 4 महिन्यापूर्वी सूर्यकांत राजेंनी एक प्रकल्प आपल्या समोर ठेवला होता. तोच प्रकल्प करून सोडूया म्हणते मी. त्यांचा त्या संबंधी सगळा अभ्यासही झालेला आहे. शिवाय एकांनगाही आता आपल्या सोबत आहेत. काय बरोबर म्हणतोय की नाही आम्ही? हो, म्हणजे फारच छान आहे. काय सूर्यकांत? हो दादासाहेब, म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जवळजवळ तयार आहे. एक चांगला आर्किटेक्ट शोधायला हवा. साईटचा प्लॅन काय लगेच सुरू करता येईल. आर्किटेक्ट बघितलाय बघा आम्ही. आपले अनय राजे. या प्रोजेक्टची जबाबदारी आम्ही सगळी त्यांच्या खांद्यावरच टाकणार आहोत. तसा त्यांनाही आपल्या शिक्षणाचा उपयोग करून घ्यायचाच आहे की हो. मग इथेच त्याचा उपयोग झाला तर ते आपल्यासाठीही उत्तम आणि त्यांच्यासाठीही. हो, म्हणजे एका दगडात 2 पक्षी. आऊसाहेब, आम्ही आत्ताच अनयराजेंना ही बातमी सांगून येतो. नाही, हे आम्हीच त्यांना सांगणार आहोत. तशा बऱ्याच मुद्द्यांवर आम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे. आम्ही बोलू त्यांच्याशी. नीलांबरा, खाताय ना? अनय, मला अजूनही असं वाटतं की तू घरच्यांसोबत नाश्ता करावास. हे बघ रेवा, माझ्या बायकोचा अपमान म्हणजेच माझा अपमान. ओके? अरे पण तुझी बायकोच सांगते ना तुला. आणि या सगळ्या गोष्टीत आणून काय साध्य होणार आहे? अगं पण हे त्यांना कळायला नको का? आणि कुठची गोष्ट किती ताणायची याला मर्यादा आहे की नाही? आणि जर त्यांना मी हवा असेल ना तिथे नाश्ता करायला त्यांच्याबरोबर, तर त्यांनी तुला स्वीकारायला हवं तिथे. पण रेवा, तू मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नकोस. माझं ठरलंय. खा. गरमागरम खीर आणलीये, चला खाऊन घ्या. बस 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 बस. तुम्ही कशाला आणलीत खीर? मला सांगायचं ना, मी आले असते. अगं रेवा, तिला सांगून काहीच उपयोग नाहीये. या वाड्याच्या छोट्या आई साहेब आहेत ना या. तरी पाहिलं ना काय कसं वागतेय ते. आणि आई, माझं पोट भरलंय. मला ती खीर वगैरे काही नको. अरे असं कसं नको म्हणतोस? नको म्हंटल ना. अरे थांब थांब, बस इथे बस. तुला खीर खावीच लागेल. पण मी तुला सांगितलं ना, मला खीर नकोय. तुला खीर खावीच लागेल, कळलं? आणि बरं का रेवा, मी ह्या वाड्याची धाकटी आईसाहेब जरी असले ना तरी शेवटी आईच आहे. आणि कुठल्याही आईला आपल्या मुलाला स्वतःच्या हाताने खाऊ घालण्यातच जास्त आनंद मिळतो. मग ती आई राजघराण्यातली असो किंवा साध्या घरातली असो, प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी ही असतेच. बरोबर बोललीस. हो ना? खा बघू. पण मला नको, मला काम आहे. बस इकडे. खीर संपवल्याशिवाय तू कुठेही जाणार नाहीस, कळलं? आकर आकर राह, मला काही माहित नाहीये. आकरच
ओळख झालीये. सगळी संपव. हा रेवा, काय झालं? नाही, काही नाही. मलाही नाही सांगणार तू? आईचे लाड तेच नव्हते ना माझ्या नशिबात, म्हणून अधूनमधून असं हळवं व्हायला होतं. पण खास असं काही नाही आई. बघ, मला आई म्हणतेस आणि मी समोर असताना तुला आईची कमतरता जाणवते. म्हणजेच तू मला अजून परक समजतेस, हो ना? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला कळतंय रेवा, सासरी आल्यावर मुलीला काय वाटतं हे मी सुद्धा अनुभवले ना. कसं आहे ना, प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात खूप कठीण परिस्थितींना तोंड द्यावं लागतं. मग अशा वेळेस तिला आपल्या जवळच्या मायेच्या माणसांची आठवण येणं हे खूप साहजिक आहे. आणि या वाड्याच्या सुनेच्या नशिबी भूतकाळातला शाप तर आहेच. तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. आपण या सगळ्यातून मार्ग काढू. देवा, आमच्या आईसाठी कुठच्याही गोष्टीतून मार्ग काढणं म्हणजे खाणं. हो, अगदी बरोबर. तू खा आता. मला नको तुझी खीर. तुला मिळाले ना तुझी लेक. आता तुमच्या दोघींच्या युतीमध्ये आम्हाला कोण विचारतंय? असाच वागत राहिलं ना तर तेच होणार आहे, कळलं? चहा कसा नाही आला? मी बघून येते. हा अगं आई, आता नकोय अजून काही. रेवा रेवा, आई, काय ग रेवा, काही हवंय तुला? स्वयंपाकघरातून पाठवू का? अगं काय झालं, बोल ना. कोणी काही बोललं का तुला? नाही नाही, कोण काय बोलणार आहे. ऍक्च्युली मला काहीतरी विचारायचंय तुम्हाला. विचार ना. आई, मगाशी तुम्ही आज जे म्हणालात, म्हणजे या वाड्याच्या सुनेच्या नशिबी असलेले शाप, ते काय आहे? अगं तू पण ना, अगं प्रत्येक सुनेला सासरू असा भोगावाच लागतो. म्हणजे बाहेरून सगळं छान दिसलं, सुंदर, हवं हवं असं वाटलं तरी घरोघरी मातीच्याच चुली असतात. एवढंच मला सांगायचं होतं, आणखी काही नाही. तू विचार करू नकोस जास्त. हा, आलेच. आई, पण मग वरचा मजला बंद का केलाय? या शापाचा काही संबंध आहे का त्याच्याशी? कोणी सांगितलं तुला हे रेवा? मी बघितलंय ते. काय? तू कधी गेली होतीस तिथे? या वाड्यात तिथे जाणं निषिद्ध आहे. हो, म्हणजे असंच काहीसं अनय सुद्धा म्हणत होता. पण मी एका आवाजाचा पाठलाग करत गेले होते तिथे. आवाज? कसला? पैंजणांचा. आई, मला ना पैंजणांचा आवाज ऐकू आला, म्हणून मी त्या आवाजाचा पाठलाग करत वर गेले. आणि मला खात्री आहे तो आवाज नक्की त्या दारामागून येत होता. अगं पण ते कसं शक्य आहे? ह्या वाड्यात कोणी पैंजण घालत नाही. मला माहिती आहे, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच आवाज ऐकू आला होता. बघ, असं काहीही नाही. त्या मार्गाला पुन्हा कधीही जाऊ नकोस. या वाड्यात तिकडे जाणं निषिद्ध आहे, हे कायम लक्षात ठेव. हो आई, आय एम सॉरी. मी नाही जाणार परत तिथे. पण मला एकदा तरी कळू दे ना, तिथे काय आहे? हे बघ रेवा, या गोष्टीवर चर्चा करायला वाड्यात बंदी आहे. हे बघ रेवा, या सगळ्या गोष्टीचा तुला त्रास होऊ नये ना, म्हणून केवळ मी तुला सांगते. त्या दारामागे वाड्याची काळी बाजू बंद आहे. एक शाप या वाड्याचा प्रारब्ध होऊन राहिलाय. कसला शाप? ही गोष्ट अनेक वर्षांपासून सुरू झाली. म्हणजे जवळजवळ 30 वर्षांपूर्वी. 30 वर्षांपूर्वी या वाड्यामध्ये कपिला,
सा ग